हॅलो मम्मा. हॅलो शालू बेबी, कुठे आहेस तू? मी हॉस्पिटलमध्ये आहे. हॉस्पिटलमध्ये काय करतेस तू? मम्मा अगं मी इकडे बघायला आलो होते की गॅरी खरंच जिवंत आहे का मेला आहे. पण डोंट वरी, तो जिवंत आहे. अगं पण पोलिसांनी तुला पकडून नेलं तर? अगं मम्मा तसं काही होणार नाही. मी आता गॅरीला जाऊन भेटणार आहे आणि त्याला सांगणार आहे की हे बघ मी काय तुला मुद्दाम ढकललेलं नाही, सो तू प्लीज पोलिसांना असं काही सांगू नकोस. ओके? सगळं त्याला सांगायची काय गरज आहे? शालू बेबी तुला अक्कल कधी येणार? मला तर कधी कधी वाटतं ना तू माझी मुलगी नाहीच आहेस. तू ना मी काय तुला सांगतो. झालाय फोन. हॅलो मम्मा. हॅलो मम्मा पण ना. कोण? कुठे? काय करताय? यांना पण आताच इथे बसायचं होतं. मला आता आज जायचंय. सुभेदार मॅडम, काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करायचे. वा वा, या नर्समुळे सॉलिड आयडिया मिळाली आहे. राधिका, आनंद सगळ्यांचाच विश्वास मला तेव्हाच मिळू शकतो जेव्हा त्यांना आधीचा गुरुनाथ दिसेल. आणि आधीचा गुरुनाथ दिसण्यासाठी मला हे नाटक करावंच लागेल. गॅरी 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 कसा आहेस तू? माय गॉड, मला तर वाटलं की तू खूप कसा आहेस. हे बघा, रिअली सॉरी. मला तुला मुद्दाम असं हे करायचं नव्हतं, पण ते चुकून झालं आणि म्हणून मग तुला हे झालं. आर यू ऑल राईट? मला खरं सांग काय झालंय? एक मिनिट. तुम्ही कोण आहात ताई? ताई? सॉरी, मी ओळखत नाही तुम्हाला. गॅरी मी शनाया आहे. असं काय करतोयस तू? हे बघ शनाया. गॅरी मी शनाया, तुझी बायको. नाही, एक मिनिट. तुमचा काहीतरी गैरसमज असं काही होतोय. गैरसमज होत नाही. तुला काही आठवत नाही का? मी तुझी बायको आहे, तू माझा नवरा आहेस. काय बोलताय तुम्ही? काहीतरी एक मिनिट. हे बघा, मी गॅरी, माझं नाव गुरुनाथ सुभेदार आहे. आय नो दॅट. अहो, आणि माझं लग्न झालंय. माझी एकच बायको आहे जिचं नाव राधिका. गॅरी, गुड फॉर नथिंग तुझी बायको आहे. मग मी कोण आहे? एक तुम्ही काय बोलताय? मी काही वेगळं बोलत नाहीये. राधिका. राधिका नर्स, तुम्ही प्लीज, तुम्ही काय? प्लीज तू तिला काही. अरे मी प्लीज तुम्ही काहीतरी. अगं हे तू मी ओळखता? अरे एक काहीतरी वेड आहे. अगं राधिका काहीतरी बोलताय त्या. मला म्हणे लग्न झालंय आपलं काहीतरी आणि काहीतरी भलतेच नाव. सॉरी, हे सौमित्र बनट्टी. अरे सौमित्र, वा वा वा, कसं आहेस तू? किती वर्ष? सौमित्र बनट्टी आठवलं का तुला? कुठे होतच इतकी वर्ष? अच्छा, मला भेटायला आलाय का? हा नाही, अरे मला कालच्या पार्टीमुळे जरा गरगरते मला भयंकर. काल थोडं जास्त झाली का माझ्या पार्टीमध्ये, म्हणून त्रास झालाय का जरा? इथं अजून दुखते मला असं गरगर. थोडं गरगरते मला. अरे सॉरी, मला काल ते ना पार्टीचा जरा त्रास झाला. काय होतंय तुम्हाला? गरगरल्यासारखं होतंय. थोडासा थकवा पण आहे. ते त्रास जरासा होतोय मला. ते कालच्या पार्टीमुळेच झालं असेल बहुतेक. पार्टी? गुरु, काल कसली पार्टी? पार्टी कालची पार्टी. अरे पार्टी सौमित्र, ते हे रे, मी ALFचा मॅनेजर झालो. काल कपूर सरांनी अनाउन्समेंट.
आपण जेवायला कधी गेलो ते जिना कुठेतरी गॅरी तू गप्प बसशील का प्लीज? आपण काल आपण दोघं जण जेवायला गेलो होतो. जेवायला? हा ही तू नंतर आलीस का मग? नाही आधी पानवलकर आणि यांनी मला म्हटलं ना, तुम्ही म्हणालात मला पार्टी दे, एलएफचा मॅनेजर. नाही मग ते जिन्याच्या इथे ते नाही मला राधिका तू थोडं गरगरल्यासारखं होतंय मला जरासं. थोडं जरा राधिका ते बिल भरलं का जेवायचं आपण? हा ते जिना मला हे होतोय. जिना ऐक राधिका, केस मोकळे सोडले तू आता. काहीतरी त्रास होतोय. त्या सौमित्राला सांगा, माझं मॅनेजर म्हणून हे झालंय. पार्टीला गेलो मग जेवण काही मला सांगितलं नाही. मला सगळं कळायला हवं. मला एक सांगा. मला सांगा, तुम्ही फोनवर गुरु हॉस्पिटल असं काहीतरी बोलत होतात. गुरु हॉस्पिटलला काय करतोय? शनायाला काय माहितीये? ती हॉस्पिटलला गेलीये का? आणि हॉस्पिटलला हे दोघे काय करतायत हे सगळं तुम्हाला माहितीये, पण मला का माहित नाही? मला सांगा, असं वाटलं नाही तुम्हाला? सॉरी काय? याला काही अर्थ आहे का? तरीच माझा गॅरी फोन उचलत नव्हता. मी फोन करत होतो, पण तो फोन बेशुद्ध असला ना तर कसा घेईल ना फोन? गॅरी बेशुद्ध आहे? हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे ना तो. ऍडमिट आहे? गुरु बेशुद्ध आहे, ऍडमिट आहे, हे सगळं तुम्हाला माहिती आहे, आणि तरी तुम्हाला मला सांगा असं वाटलं नाही? अरे काय झालं माहितीये का, काल तू ते नारळ पाणी प्यायला होतास ना, तेव्हा तू घरी बोललास ना शनू बेबीला आणि मला की गॅरी आणि राधिका गेलेत हॉटेलमध्ये डिनर करायला. तर तेच नारळ पाणी महत्वाचं नाहीये रे. ऐक पुढे, शनू बेबी वैतागली, ती पाठोपाठ गेली आणि तिथे गॅरी बरोबर कसा भांडली आणि त्याला ना असा जिन्यावरनं ढकलून दिला आणि गॅरी. वा वा, माझा मित्र जिन्यावरून खाली पडला, त्याला तुमच्या मुलीने ढकलून दिलं, हे सगळं तुम्हाला माहित होतं, तरी तुम्हाला मला सांगावं असं नाही वाटलं. मला सांगा. भीती वाटली ना? भीती वाटली. शनू बेबीला भीती वाटली. शनू बेबीला भीती वाटली? अहो भीती वाटायलाच पाहिजे हे असं काम केल्यानंतर. अच्छा, म्हणजे काल ते चाललं होतं गॅरी मेला, ते स्वप्नात नव्हतं, गॅरी खरंच मेला होता. काय केलं तुम्ही? येऊ द्या तुमच्या शनू बेबीला. पहिल्यावर घे. अशी न सांगता जातेस कशी ती? तुला वाटत कसं नाही? निदान मला तरी सांगायला पाहिजे. न सांगता नको तेव्हा दिलं पाठीशी घालता, नको तेव्हा फायलावर घे म्हणता. हे तुमची शनू बेबी ना तुमच्यासारखीच अशी दुटप्पी झाली आहे, दुटप्पी. आणि ती काय घाबरते? घाबरायची गरज आपल्याला आहे. काका आपला तो काका आहे ना? कोण? नाही गॅरी, त्याच्याकडे 33 करोड आहे ना. उद्या जर त्याने रागावून ते आपल्याला दिलेच नाही तर आता काय? प्रेमात दिला मित्राने, पैशासाठी धोका. काय? हे तुमच्यामुळे चाललंय. पेपर खाल्ला ना त्या दिवशी. निघालं नाही अजून. मित्र हे काय बोलत होते? आता मला ना हे सगळं जरा वेगळंच वाटतंय. म्हणजे बघ ना यार आनंद, गुरुच्या बोलण्यात काही क्रमच नाही. म्हणजे त्याला मागचं सगळं नीट आठवतंय, पण मधलंच तो विसरलाय का आत्ताच तो सगळं विसरलाय का, काही कळतच नाहीये एक्झॅक्टली. म्हणजे राधा, मला असं वाटतं ना, आपण उगाच कसलेही अंदाज बांधण्यापेक्षा आपण डॉक्टरांशी नीट डिटेलमध्ये बोलूया. हो, आता लगेचच जाऊया का? लगेच बोलू. प्लीज. अरे यार, हा आनंद पण जा ना तू पण.
मी काय केलंय? हा, गुरुच्या आयुष्यात जी काही गडबड होते ना ते फक्त तुझ्यामुळे होते. मला सांग का आलीस तू इथे? मला कळलं की गॅरीला खूप लागलंय म्हणून मी त्याला बघायला आली. तुला कोणी सांगितलं या सगळ्याबद्दल? मला खरंच सांग, हे आम्ही कोणालाच सांगितलेलं नाहीये. तुला कसं कळलं ते सांग. टीव्हीवर बघितलंस? मला कळलं. ओके, खरं सांग. कुठे गुरु? कसा आहे तो? आई तुम्ही प्लीज रडू नका. गुरु बरा आहे आता. डॉक्टर येऊन गेलेत का? काय म्हणाले? डॉक्टर येऊन गेले. ते जरा तो ना म्हणजे बरा होईल तो. का झाले त्याला सांगतो? ए आनंद, तू काय लपवतोस का? हे बघ, जे काय असेल ते सांग. हा, नंतर खरं कळण्यापेक्षा आम्ही आता ऐकायला तयार होतो. का झाले गुरुला मी सांगतो असं प्लीज असं काळजी घेऊ नका एवढं. म्हणजे सिरियस काहीच नाहीये. म्हणजे तो थोडा वेगळा वागतोय. अरे वेगळा म्हणजे कसा? म्हणजे तो ना बाबा तो थोडा पूर्वीसारखा म्हणजे तो म्हणजे तसं पूर्वी जसं काही बोलायचा आणि तो सगळं जुनं सगळं बोलतोय. काय स्पष्ट बोलणं काय झालं मला ते कसं? नाही कळत. तुम्ही जरा शांत व्हा. राधिका वहिनी आणि सौमित्र गेले डॉक्टरांना विचारायला. ते येऊन सांगणार आपल्याला. प्लीज 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 नको नको नको. तुम्ही काळजी घेऊ नका. आई प्लीज तुम्ही आई बसा बसा. आई तुम्ही शांत बसा. तुम्ही प्लीज शांत बस जरा बसा. खाली. राधिका वहिनी आणि सौमित्र आले की ते आपल्याला सगळं सांगणार. तुम्ही प्लीज तब्येतीची काळजी घ्या. मी पाणी आणतो. कोणीच काही सांगत नाही यार. सांगणार. शांत हो जरा. मला गुरुला भेटायचं आहे. आई घ्या पाणी घ्या. प्लीज शांत. प्लीज थोडं पाणी घ्या. तुम्ही शांत व्हा प्लीज. तुमची तब्येतीची काळजी घ्या. राधिका कुठे? ती येणार. आली राधिका राधिका कुठे? गुरु कुठे आहे? मला खायचं आहे. आई तुम्ही शांत व्हा बरं. हे बघ, तुम्ही काळजी करू नका. हे व्यवस्थित आहेत. यांना काही झालेलं नाहीये. पण हा म्हणत होता की तू विसरते विसरते म्हणून. का विसरते? हो, सांगते मी तुम्हाला. हे बघ, त्यांना जरा विस्मरण झालंय, बाकी काही नाही. मला भेटू दे. त्याला मी पाहते मी बोलते ना त्यासोबत. का विसरला ते? हो. हे पहा आई, काय आहे की यांना ना मागच्या काही वर्षातलं आठवत नाहीये. बाकी काही नाही. बाकी ते व्यवस्थित आहेत. मला भेटायचं आणि त्याला मी बोलते त्यासोबत. मला भेटू दे ना. नाही 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 आई, बघा, आपल्याला ना त्याच्यावर कुठली जबरदस्ती करता येणार नाही असं डॉक्टरांनीच सांगितलं. हा, त्यामुळे त्याला जेव्हा आठवेल तेव्हा आठवेल. आपल्याला समजुतीने घ्यावं लागणार आहे आई, प्लीज. हे का झालं गुरुच्या बाबतीमध्ये? आई हे पहा, ट्रीटमेंट दिली ना की ते व्यवस्थित होणार आहे. सगळं नीट होईल. गुरु तुम्ही काळजी करू नका बरं. चल 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 चल. कुठे चल कुठे चल? अरे हॉस्पिटलमध्ये. अहो हॉस्पिटलमध्ये कशाला? तिथे सगळे लोक असतील ना त्या गॅरी बरोबर. तिथे शनाया गेलीये. त्यात आपण गेलो तो प्रॉब्लेम वाढतील. आधीच प्रॉब्लेम कमी आहेत का? मम्मा आला प्रॉब्लेम आला. मम्मा, गॅरी इज फाईन टोटली. त्याला काही नाही झालंय. थँक गॉड. चला बरं आहे गॅरी बरं आहे. तू भेटली का त्याला? हो, मी भेटले त्याला. भेटलीस तू त्याला? म्हणजे तुला कोणी अडवलं नाही? हे, मला कोण अडवतंय? पण तिथे सौमित्र आणि आनंद आणि गुटपर्णवती होते आणि नंतर पण खूप सगळे आले. पण तुला माहितीये माझं एक मोठं टेन्शन गेलं. कसलं टेन्शन होतं हिला? आता कसलं टेन्शन? अरे मला वाटलेलं की तो जाऊन सगळं सांगेल सगळ्यांना. पण आता त्याला काहीच आठवत नाहीये. त्यामुळे तो काहीच नाही सांगू शकत. एक मिनिट मला सांग. काही आठवत नाहीये म्हणजे काय? अरे मी त्याला पायऱ्यांवरनं ढकलून दिलं होतं आणि त्यामुळे तो पडला होता हे त्याला आठवत नाहीये. आणि तो काय म्हणाला माहितीये? तो म्हणाला, ताई तुम्ही कोण आहात? मी तुम्हाला नाही ओळखत. आणि मला एकच बायको आहे ऑल दॅट. मला तर असं झालं की वा काय बोलतोय. आणि तुला माहितीये तो गुटपर्ण तिला काय म्हणला की राधिका मी तर काल एका पार्टीमध्ये होतो, तिथनं मी इकडे आलो. त्याला खरंच काही आठवत नाहीये यार. दॅट इज सो कूल. ऐका, काहीच आठवत नाहीये. त्याला काहीच आठवत नाहीये. आनंद पण इनफॅक्ट अगं तुला काहीच आठवत नाही म्हणजे कळतंय का? तो सगळं विसरलाय म्हणजे तो तुलाही विसरलाय ना. हू नोस, गॅरी नाटक पण करू शकतो. कशाला नाटक करणार आहे तो? कशाला नाटक करणार आहे? तू त्याला ढकललं होतं तेव्हा तो डोक्याच्या भारावर पडला होता ना. पण ते बरं आहे ना आपल्यासाठी. आनंद पण म्हणत होता की त्याला मधला काही काळ आठवत नाहीये ऑल दॅट.
पण माझ्यासाठी ते बरं आहे, कारण मग तो मला शॉपिंग करून देईल, कारण तो आधीचं शॉपिंग सगळं विसरलाय आणि आमची भांडणं पण विसरलाय, त्यामुळे तो माझं चिकचिक करून टॉन्ट्स पण नाही मारणार आधीसारखा. मला ना कळत नाहीये गॅरी डोक्यावर पडला होता की ही डोक्यावर पडली होती ते. केड्या अगं मूर्ख, तुझ्या डोक्यात काय बटाटे भरलेत का? हा, तुला कळत नाही का काय शॉपिंग? अगं तो सगळं विसरलाय, म्हणजे तो तुला विसरलाय, तो मला विसरलाय, तो मामाला विसरला ना. हा, मामालाही विसरलाय, आणि मुख्य म्हणजे तो ते 33 करोड पण विसरलाय. हो, ते 33 करोड कुठे ठेवले हे फक्त गॅरीला माहितीये. आणि जर तो सगळं विसरलाय म्हणजे ते 33 करोड आपल्याला कधीच मिळणार नाही. हा, जो उपाय मी शोधत होतो तो सापडला. आता त्यांना आधीचा गुरुनाथ मिळणार आणि गुरुनाथला मिळणार राधिका आणि तिच्या लोकांचा विश्वास. एकदा तो विश्वास मिळाला की राधिकाला तिचा संसार परत देणार आणि मी घेणार तिची 300 कोटीची कंपनी परत. राधिका, तू बघत राहा. तुझा सगळा अहंकार तोडणार आणि तुला पुन्हा एकदा गृहिणी बनवून तुझ्या जागी नेऊन ठेवणार आहे मी. घरात एक सामान्य गृहिणी म्हणून. अथर्वची आई आणि माझी नावापुरती बायको सौ राधिका गुरुनाथ सुभेदार. सामान्य स्त्रीची सामान्य कहाणी परत कंटिन्यू होणार. देव पण का बाई परीक्षा पाहत आहे, पाहत नाही त्याकडे, नुसता एकटक पाहत असते. कोणा त्याला असं पाहिलं ना की मनात कसं नुसतं होते. पाह सरिता, आलाय ना आता गुरु घरी. आई, तुम्ही असं सारखं रडू नका बरं, आणि अस्वस्थही होऊ नका. काय तुम्ही त्यांच्या समोर असं वागलात तर त्यांना काही कळणार नाही, पण त्रास मात्र नक्की होईल. सरिता, सुनबाई बोलते ते योग्य बोलते. आता गुरुनाथ ज्या मनस्थितीत आहे, ज्या परिस्थितीत आहे, तर त्याला त्रास व्हायला नको असंच आपण वागायला हवं. डॉक्टर म्हणाले की त्याला आता जे काही वाटतं ते वाटू देत. आई, यांची औषधं बाहेर काढून ठेवली आहेत आणि सूपही करून ठेवलंय. दुपारी द्याल? देईन बाई देईन. गुरुसाठी सगळं करीत मी, बस तो बरा व्हायला पाहिजे. बरं आजी, बाबांना काय झालंय? अथर्व, अरे बाबांना लागलं होतं ना, मग ताप आला होता आणि त्यांना आता बरं नाही. मग मला बाबा का विचारतात एवढा मोठा कसं झाला, एवढा मोठा कसं झाला? खूप औषधं सुरू आहेत ना बाबांना, मग थोड्या दिवसांनी बरं वाटलं की पुन्हा नाही विचारणार असं. बरं आई, 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 निघते मी, उशीर होऊन राहिला. सरिता, अगं अशा उदास चेहऱ्यानं घरात नाही राहायचं. सांगितलंय ना डॉक्टरनी, त्याला त्रास होईल असं वागू नका. त्याच्या कलाकलानं घ्या. सगळं विसरून गेलाय. पहा बरं आई, हे सगळं विसरले, पण आपण तर विसरलेलो नाही आहोत ना. आपल्या सगळं लक्षात आहे. मला कल्पना आहे या परिस्थितीत वागणं खूप कठीण जात आहे. मला का वाटते माहित आहे? पहा बरं, गुरुला पछतावा झाला का नाही? तो तुला सोबत घेऊन जेवायला बाहेर घेऊन गेला होता, हो का नाही? म्हणजे याचा अर्थ का होते, त्याला सगळं पूर्वीसारखं करायचं होतं, त्याला सुधारायचं होतं, आणि हे असं घडलं. पहा बरं, म्हणजे त्याला सगळं चांगलं करायचं होतं. त्याला आत्ताच कुठल्याही निष्कर्षाला पोहोचू नकोस, आणि हे सगळं गुरु पुढे बोलू नकोस. त्रास होईल त्याला. पर्याय नसून बाईला